नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लोकमत पेपरच्या कटआउटमध्ये पाहायला भेटलेली आहे। पहा, या ठिकाणी जे काही मेळघाटचे आमदार आहेत त्यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर नेमकं या निवेदनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पेसा भरती संदर्भात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। पहा, या ठिकाणी साहेब, न्यायालयाने कुठे सांगितले पेसा नोकर भरती करू नका, असं या ठिकाणी आमदारांनी मान्य महोदय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे। आदिवासी युवक वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर शेकडो पदे रिक्त देखील आहेत, असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। चिखलदरा या ठिकाणी मान्य महोदय यांनी म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना पेसा कायद्याअंतर्गत शासनाची नोकरबंदी थांबलेली आहे। ही बाब सुशिक्षित बेरोजगारांवर बेरोजगारीचे कुऱ्हाड आणणारी ठरली आहे। त्यामुळे शासन नियमांचे अधीन राहून रिक्त पदांची भरती करण्याची मागणी देखील मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका निवेदनाद्वारे केलेली आहे। विद्यार्थ्यांनो, जे काही पेसा भरती रखडलेली आहे, 17 संवर्गाची जी काही पेसा भरती आहे त्याचा निकाल तसंच इतरही काही जी काही पदे भरली जाणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याचाही आढावा घेण्यात यावा, असं या ठिकाणी माननीय आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे। राज्यातील आदिवासी बहुल जिल्हे यामध्ये तसेच मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 17 संवर्गातील पेसा पदभरती रखडलेली आहे। त्यामुळे मेळघाटातील वयोमर्यादा संपत असलेल्या आदिवासी व इतर युवकांवर बेरोजगारीचे सावट या ठिकाणी पसरलेले आहे, असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। ज्यावेळेस त्यांनी निवेदन दिले त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आमदार पटेल आणि आमदार बच्चू कडू हे देखील उपस्थित होते। आता न्यायालयाने कुठे आक्षेप घेतलेला आहे तर पहा, आदिवासी विभाग पेसा कायदा अंतर्गत भरती करू नये। तसेच कुठेच न्यायालयाने म्हटलेलं नाही की न्यायालयाने दिलेले आदेश राज्य शासनाने न वाचताच सरसकट नोकर भरती थांबविली, त्यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढत आहे। न्यायालयाचा जो आदेश आहे तो आम्हास मान्य आहे, पण त्याचा चुकीचा अर्थ काढू नका, असा मेळघाटातील सुशिक्षित बेरोजगारांचा टाहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात आमदार राजकुमार पटेल यांनी मांडलेला आहे। ठीक आहे। येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती संदर्भात आता आमदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जी काही रखडलेली 17 संवर्गातील पदभरती आहे त्या संदर्भात ही लवकरात लवकर निर्णय मुख्यमंत्री साहेबांकडून येण्याची शक्यता आहे। पहा, जी पदभरती आहे ती लवकरात लवकर होईल आणि उर्वरित जी काही एक्झाम आहे पेंडिंगमध्ये ज्या पेसा क्षेत्रातील पदभरती आहेत त्या रिगार्डिंग देखील रिक्रुटमेंट प्रोसेस होण्याची या ठिकाणी चान्सेस असणार आहेत। माता मृत्यू, बालमृत्यू, शेतकरी हैराण ही देखील बातमी या ठिकाणी आलेली आहे। मेळघाट शिक्षक, आरोग्य, महसूल, तलाठी जवळपास सर्वच विभागातील मोठ्या प्रमाणात पेसा भरतीच्या कारणावरून रिक्त जागांचा डोलारा या ठिकाणी वाढलेला आहे। जी काही सध्याची आता सरळसेवा पदभरती सुरू आहे त्या रिगार्डिंग तलाठी भरती असो, आरोग्य सेवक असो, शिक्षक भरती आहे, जवळपास सर्वच या ठिकाणी भरतीची जी काही पेसा भरतीमध्ये 17 संवर्गाची पदभरती ही रखडलेली आहे, त्या रिगार्डिंग लवकरात लवकर रिझल्ट येण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। मुख्यमंत्री साहेबांचे जे काही निवेदन देण्यात आलेले आहे त्या रिगार्डिंग त्यांच्याकडून काय प्रतिसाद येतो येत्या काळामध्ये ते आपण पाहणारच आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।